मुलींच्या मध्ये सगळ्यात मोठा गैरसमज असा असतो की मी जर जिमला गेले आणि वजन उचलली किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं तर माझी बॉडी सुद्धा मुलांसारखी मस्क्युलर दिसायला चालू होईल. इथं मुलांची बॉडी 2-2, 3-3 वर्ष घासून होत नाहीये. मुलींची बॉडी मुलांसारखी मस्क्युलर न होण्यामागे काही कारण आहेत, तर ते कारण पण जाणून घ्यायचं. सगळ्यात मेन कारण असते ते म्हणजे हार्मोनल डिफरन्स. मुलांच्या मध्ये टेस्टोस्टेरोन हे मुलींपेक्षा 10 पटीने जास्त असते आणि टेस्टोस्टेरोन हा असा हार्मोन असतोय जो की मसल बिल्डिंग साठी सगळ्यात प्रायमरी मानला जातोय. आणि टेस्टोस्टेरोन हार्मोन लेडीज मध्ये बऱ्यापैकी कमीच असतोय. त्यामुळे किती जरी वजन उचलली किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग किती जरी केलं तरी तुमची बॉडी मुलांसारखी मस्क्युलर दिसत नाही. याची स्ट्रेंथ ट्रेनिंगचे उलट फायदे जास्त आहेत, कारण का मुलींची बॉडी एकदम अट्रॅक्टिव्ह दिसायला लागते, कारण का मसल्स तुमचे डिफाईन दिसतात पूर्णपणे. आणि त्यानंतर स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे तुमचं मेटाबॉलिझम फास्ट होतं, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी, फॅट पर्सेंटेज कमी करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग हे कार्डिओपेक्षा जास्त तुम्हाला फायदेशीर ठरतं. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे तुमची हाडं सुद्धा चांगली मजबूत होतात आणि फ्युचरमध्ये तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस सारखे जे आजार असतात हाडांचे ते होण्याचा धोका सगळ्यात कमी असतोय. मुलींनी स्ट्रेंथ ट्रेनिंग केलंच पाहिजे, कारण का स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे तुमचा कॉन्फिडन्स चांगला वाढतो. तुमच्या डेली लाईफ मध्ये जी कामं असतात ती सुद्धा तुम्हाला एकदम करण्यासाठी ताकद चांगली मिळते. मुली जर जिम मध्ये रेग्युलर स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असतील तर मुलींची बॉडी एकदम स्लिम फिट दिसते, स्ट्रॉंग लुक येतो बॉडीला चांगला. तुमचा फॅट लॉस जो असतोय तो चांगला सस्टेनेबल करते स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि तुमच्या कॉन्फिडन्स मध्ये सुद्धा चांगली वाढ होते. त्यामुळे मुलींनी जिम मध्ये जावा आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. आणि मला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, कारण का मी असेच व्हिडिओ घेण्यात असतोय माहितीचे. आणि तोपर्यंत बी स्ट्रॉंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.